Hello dear students and welcome to the online lecture series of the latest 12th English syllabus. Dear students, in this video, today we are going to see the first topic from the writing skill of the 12th English syllabus and the name of the topic is summary writing. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ऑनलाइन लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण 12th इंग्लिश रायटिंग स्किल मधला पहिला टॉपिक समरी रायटिंग याचा अभ्यास करणार आहोत. So, first of all, let us understand what is summary writing. So, a summary is a record in the reader's own words that gives the main points of the piece, such as a newspaper, an article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. So, dear students, सारांश लेखन हा वाचकाच्या स्वतःच्या शब्दामधील मुख्य मुद्द्यांचा एक रेकॉर्ड आहे, जो वृत्तपत्र, लेख, व्याख्यान, एखादा उतारा, एखादा अध्याय किंवा संपूर्ण पुस्तक यासारख्या लेखन कौशल्याबद्दल अचूक परंतु थोडक्यात माहिती देतो. आता समरी रायटिंगची व्याख्या अतिशय मोजक्या शब्दात आपण पाहणार आहोत. तर ती व्याख्या काय आहे? दिलेल्या उतार्याचा आशय आपल्याच परंतु मोजक्या शब्दात मांडणे म्हणजे सारांश लेखन होय. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असेल की सारांश लेखन थोडक्यात का असावे. त्याचे उत्तर आपल्याला स्क्रीनवरती दिसते आहे की सारांश म्हणजे इंग्रजीत आपण त्याला जिस्ट किंवा समरी असं म्हणतो. मराठीत सारांश म्हणजे एखाद्या लिखित किंवा अलिखित गोष्टीचे अथवा घटनेचे थोडक्यात वर्णन करणे. सारांश लिहिताना आधी ती गोष्ट समजून घ्या अथवा एकदा व्यवस्थित वाचून मगच आपल्या शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जेवढ्या कमी शब्दात सारांश लिहिणार तेवढ्या प्रखरतेने अथवा ठळकपणे तुम्ही तुमचे म्हणणे मांडाल. एखादे उत्तर लिहिताना शब्दांची मर्यादा ह्यामुळेच घातली जाते की लिहिणारा जास्त सविस्तर लिहित बसू नये. Now let us see what are the do's of summary writing. समरी रायटिंग करताना आपण नेमकं काय केलं पाहिजे याचा हा एक चार्ट आहे. So first of all, let us see the English topics. The first one is read and reread the passage. Read and reread the passage म्हणजे वाचा, एखादा पॅसेज वाचा आणि पुन्हा वाचा, व्यवस्थित वाचून घ्या एकदा तो पॅसेज समरी रायटिंग करण्याच्या अगोदर. सेकंड वन, अंडरस्टँड द पॅसेज म्हणजे तो पॅसेज समजून घ्या व्यवस्थित, तो कशाबद्दल आहे ते. थर्ड वन, रीड द इन्स्ट्रक्शन्स, सूचना, दिले गेलेल्या सूचना, मुद्दे व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट, फाइंड एक्झॅक्टली व्हॉट डू यू नीड टू समराइज, आपल्याला सारांशित करण्यासाठी नेमकं काय हवं आहे ते शोधून काढा. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेद्वारे मुख्य कल्पना ओळखा आणि ती समजून घ्या. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ युअर ओन्स. सो हा जो मोठा सारांश लेखनाचा उतारा आहे त्याच्यासाठी स्वतःचे लहान वाक्य तयार करून आपण सारांश लिहिणं गरजेचं असतं. नेक्स्ट, कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स, तर वाक्यांसह वाक्य जोड शब्दांच्या सहाय्यानं लिंकरच्या सहाय्यानं आपण जोडू शकता. नेक्स्ट वन इज रिमूव्ह रेडियन्स वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. सो मुख्य वाक्यांमधून निरर्थक शब्द आणि वाक्य तुम्ही काढून टाका. जे महत्वाचे उपयुक्त असेच वाक्य अथवा शब्द आपण उचलावेत आणि ते सारांश लेखनासाठी वापरावेत. नेक्स्ट इज ओमिट डिटेल्स म्हणजे तपशील देणं वगळा. स्पष्टीकरण जास्त देत बसू नका. थोडक्यात परंतु महत्वाचं
तोच भाग आपण सारांश लेखनामध्ये मांडायचा आहे. लास्ट वन इज अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन्स, म्हणजे स्वतःचे स्पष्टीकरण देणे टाळा. म्हणजे सारांश लेखनामध्ये जेवढं दिलंय त्याचा सारांश करायचा आहे. स्वतःचे मुद्दे ऍड करण्याची परवानगी तुम्हाला अजिबात नसते. सो दीज आर द डूज ऑफ समरी रायटिंग. नाउ व्हॉट आर द डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना काय करू नये. समरी रायटिंग करताना काय करू नये. व्हॉट आर द डोंट्स. फर्स्ट, डोंट इन्क्लूड द न्यू sentences or new ideas. Okay, don't include. Next is don't exclude. काहीही विनाकारण कट करत बसू नये, एडिट करू नये, डिलीट करू नये. थर्ड, don't add unwanted information. अतिरिक्त माहितीची भर घालू नये. सारांश लेखनामध्ये दिलेल्या उत्तरामध्ये जेवढी माहिती आहे तिचंच सारांश करायचं आहे. Next is comment. Don't give your personal comment or opinion while writing a summary. And the last one is give examples. Please summary writing करताना स्वतःचा अनुभव किंवा examples अजिबात देत नाहीत. So these are the don'ts of the summary writing. Now use the following steps for the summary writing. तर समरी रायटिंग करताना ह्या स्टेप्स आपण पाळायला पाहिजेत. स्टेप नंबर 1, रीड द आर्टिकल ट्वाइस. तर दिलेलं जे आर्टिकल आहे ते आपण किमान 2दा घाईघाईने किंवा होईना पेपर लिहिताना वाचलं पाहिजे. स्टेप नंबर 2, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. सो समरी रायटिंग करताना आपण ज्याचा सारांश लिहिणार आहोत त्याचा पर्पज लक्षात घ्या आणि मगच सारांश लेखन करावे. स्टेप नंबर 3, आयडेंटिफाय द मेन आयडिया, द मेन कन्सेप्ट. सो समरी रायटिंग नेमकं कुठल्या कन्सेप्ट वरती करायचं आहे, कुठल्या टॉपिकला धरून करायचं आहे, त्यामधला की वर्ड किंवा की पॉइंट, की टॉपिक काय आहे ते समजूनच समरी रायटिंग आपण केलं पाहिजे. स्टेप नंबर 4, राईट द फर्स्ट ड्राफ्ट. सो आपण मनातल्या मनात एक फर्स्ट रॅन्डम ड्राफ्ट तयार करू शकता आणि मग समरी रायटिंग आपण करू शकता. स्टेप नंबर 5, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट. सो आफ्टर रायटिंग द रफ ड्राफ्ट you can revise it and make the corrections in it and can finalize it while writing. Step number 6, write the final draft. So once you're confident about the final summary of the given passage, given topic, then you can finalize it and then write it on the paper. Okay, so these are the steps for the summary writing. Understood? Now let us see the next step. तर समरी रायटिंग करताना आता ना तुम्हाला मी काही सोपे नियम सांगणार आहे. हे नियम जर का तुम्ही लक्षात ठेवले तर 100% तुम्हाला समरी रायटिंग हा टॉपिक अतिशय सोपा जाणार आहे. ओके, सारांश लेखनाचे सोपे नियम काय आहेत. पहिला नियम, प्रथम संपूर्ण उतारा काळजीपूर्वक वाचा. उतारा वाचल्याशिवाय तुम्हाला समरी रायटिंग व्यवस्थित करताच येणार नाही. नियम क्रमांक 2, महत्वाच्या मुद्द्याखाली अधोरेखित करा, जेणेकरून तुम्हाला परत परत समरी रायटिंग करताना तो पॅसेज वाचायची गरज पडणारच नाही. नियम क्रमांक 3, अधोरेखित केलेल्या भागांचा सारांश आपल्या शब्दात थोडक्यात लिहा. या तिसऱ्या नियमामध्ये सर्वात महत्वाचं वाक्य काय बघा, महत्वाची शब्द काय बघा, सारांश लेखन हे आपल्या शब्दात थोडक्यात लिहा. बरेचसे विद्यार्थी समरी रायटिंग करताना त्या दिलेल्या उतार्यामधूनच काही एक विशिष्ट पाठ उचलतात, तो आहे तसाच आपल्या उत्तरपत्रिकेवरती लिहितात आणि त्याला समरी रायटिंग म्हणतात. ते चुकीचं आहे. आपण आपल्या शब्दातच समरी रायटिंग करणं गरजेचं आहे. नियम क्रमांक 4, सारांश हा जास्तीत जास्त माझ्या मतानुसार 7 ते 8 ओळीतच येईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. समरी रायटिंग म्हणजे सारांश, आणि सारांश हा नेहमी थोडक्यात असतोय आणि म्हणून
7 ते 8 ओळीतच येईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. नियम क्रमांक 5, दिलेल्या उत्तराचा आशय लक्षात घेऊनच योग्य असे समर्पक शीर्षक द्यावे. तर समरी रायटिंग करताना आपल्याला त्या समरीला टायटल देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 1 गुण देखील उत्तरपत्रिकेमध्ये आपण लिहिला असेल तर त्याला मिळतो आहे. आता सारांश लिहिताना पुढील गोष्टी अजिबातच करू नयेत. उदाहरणार्थ, पॅराग्राफ वरती भाष्य करू नये, स्वतःचं मत अजिबात मांडू नये. नंतर आहे नवीन माहितीची भर घालू नये. जे पॅसेज मध्ये दिलंय, उतार्यामध्ये दिलंय तेवढंच वाचायचं आणि त्याच्यावरतीच सारांश लेखन करायचं आहे. नवीन उदाहरण देऊ नये. आताच मी आधी एकच्या स्लाइड्स मध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन उदाहरण अजिबात देऊ नये. अर्थातच स्पष्टीकरण करू नये. एखाद्या मुद्द्याचं, एखाद्या ओळीचं तुम्हाला जास्त स्पष्टीकरण करूशी वाटलं तर ते चुकीचं ठरेल. थोडक्यात परंतु महत्वाचं आपल्याला सारांश लेखन करायचं असतं आहे. आता आपल्या इंग्लिशच्या 12th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये हा एक एक्झाम्पल दिलाय समरी रायटिंगचा. ॲज अन एक्झाम्पल, लेट अस टेक एन आर्टिकल फॉर समरी. तर हा आर्टिकल जो आहे हा लर्निंग डिसएबिलिटी संदर्भात आहे. आता हा आर्टिकल किती मोठा आहे ते तुम्ही बघून घ्या. लर्निंग डिसएबिलिटी म्हणजे LD आणि हा जवळपास मला असं वाटतं 1 पेजचा हा आर्टिकल आहे. डिस्लेक्सिया, तसं तारे जमीन पर मध्ये ईशान हा जो बाल कलाकार दाखवलाय तो हा या आजाराने पीडित होता. डिस्लेक्सिया म्हणजे काही मुलांना वाचता येत नाही किंवा वाचताना किंवा लिहिताना अडचणी येतात. त्या संदर्भातला हा लर्निंग डिसएबिलिटी वरती हा पॅसेज दिलेला आहे. याची आपल्याला समरी करायची आहे, समरी रायटिंग लिहायची आहे. बघा, जवळपास 1 पानाचा हा समरी रायटिंग साठी पॅसेज आहे. आता याचं उत्तर पण आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे. त्याचा आन्सर किती ओळींचा आणि किती छोटे आहे ते बघा. तर हा आहे त्या मोठ्या पॅसेजचा समरी रायटिंग केलेला भाग. लर्निंग डिसएबिलिटी हँडल विथ केअर. हे मी वाचून दाखवणार आहे. लर्निंग डिसएबिलिटी इज अन अम्ब्रेला टर्म for many learning problems like reading, writing, listening, speaking, reasoning, maths, and other physical and motor difficulties. These problems need to be identified and investigated. A child cannot be diagnosed with more than one learning disabilities like dyslexia, dysgraphia, auditory process disorder, etc. Such disorders can be dealt with using various methods in a regular classroom. One of the ways is inclusion. Implementation of inclusion may be vary, but it has a positive effect on the learning disabled. Though the idea of inclusion is not popular in our country like India, it can prove useful to handle such children. Along with the methods and techniques, the children also need encouragement and moral support to progress with self-confidence and determination. So this is the summary of the passage given in the textbook, and the name of the summary topic is learning disability. So now the title learning disability handle with care, this will carry 1 mark for sure. Okay, हा 1 मार्क कॅरी करणारा टायटलचा पार्ट आहे आणि रिमेनिंग पार्टला यू आर गोइंग टू गेट, या रिमेनिंग पार्टला नियमानुसार जे मार्क पेपर मध्ये ठरवून दिले गेले आहेत तेवढे मिळणार आहेत. सो प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं आहे, मुद्देसूदपणा सुद्धा महत्वाचा आहे. ओके, अपेक्षा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. सो थँक यू डिअर स्टुडंट्स फॉर watching my video. Do subscribe our YouTube channel, that is My English Teacher. Best of luck for your next topics. Thank you.